पुण्याच्या दौंडमध्ये अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता पावसानं हजेरी लावली आहे। तर तालुक्यातील पानवली सातरकरवाडी या ठिकाणी आता दहिवडी, उरळगाव आणि वडगाव बांडे शिवाय टाकळी भीमा परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। रायगड जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पावसानं हजेरी लावली। खालापूर, कर्जत, पेण, सुधागड, माथेरान, खोपोली आणि पनवेल परिसरात जोरदार पाऊस झालेला आहे। अहिल्यानगरच्या राहाता आणि शिर्डीमध्ये देखील हलक्या हलक्या सरी पावसाच्या बरसल्या। कोपरगावात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। कोपरगावामध्ये रस्ते जलमय झालेले आहेत। वाहतुकीवरही याचा परिणाम झालाय। थेट बीडमधली परिस्थिती बघूया। तालुक्यातील लिंबा गणेश, मांजरसुंबा परिसरात पावसानं हजेरी लावली। पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, मात्र पेरणीसाठी आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे। नाशिकमधल्या साक्री शिर्डी मार्गावरील भावड बारीगा घाटामध्ये दरड कोसळली आहे। पहिल्याच पावसामध्ये घाटातील दरड कोसळल्यानं प्रवाशांमध्ये आता भीतीचं वातावरण आहे। दरड रस्त्यावर कोसळली, काही काळ वाहतुकीवरही परिणाम झालेला आहे। मोठ्या प्रमाणात दरड या ठिकाणी रस्त्यावर कोसळलेली आहे। या ठिकाणी डोंगरांना जाळ्या लावण्यात आलेल्या नाहीये आणि त्यामुळे ही दरड थेट रस्त्यावरती कोसळते। सुदैवाने यामध्ये कोणती जीवितहानी झालेली नाही।